सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. काल मी अनेक माध्यमांवर पाहिलं, शिवसेनेची येत्या 4 ऑगस्ट रोजी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टापुढे सुनावणीसाठी आहे. या सर्व संदर्भात बातम्या देत असताना काल विशेष एक ओळ माझ्या लक्षात आली. माध्यम जाणीवपूर्वक हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना, म्हणजे काल परवा एक संपर्क प्रमुखांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आता माध्यमांना हे सर्व कोणी सांगितलं, त्यांचे सोर्स त्यांना त्यांचे जाणो, पण शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा आपल्या मूळ शिवसेनेकडे येणार आहे, अशा प्रकारची शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. सर्व संपर्क प्रमुखांना असेल, जिल्हा प्रमुखांना असेल. माध्यमांनी बातम्या दाखवत असताना, आता तुम्ही बातम्या दाखवताय, चला मान्य आहे, जास्तीत जास्त महाराष्ट्रभरातून या बातम्यांना सध्या डिमांड आहे. महाराष्ट्रभरातून शिवसेनेच्या बाबतीत, नावाचिन्हाच्या बाबतीत नेमकं काय घडतंय या सर्व संदर्भामध्ये कुतूहलता आहे आणि महाराष्ट्रभरातली जनता या सर्व केसची आतुरतेने वाट पाहत आहे. याचा एनकॅशमेंट आपल्या टीआरपी मध्ये करण्यासाठी या माध्यमांनी या बातम्या चालवल्या खऱ्या, पण या बातम्यांमध्ये काही फॅक्ट्स दाखवले असते, काही तथ्य सांगितली असती, काही मुद्दे जे त्या काळामध्ये म्हणजे 2018 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती त्या काळातली काही तथ्य सांगितली असती, मधल्या काळात झालेल्या घटनांचे रेफरन्स ठेवले असते. इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडल्या त्यावेळेस कोर्टामध्ये नेमकं काय काय घडत होतं, ते नाबाम रेबिया केसेस सारखं अशा अनेक केसेस तुम्ही ठेवू शकला असतात. पण ह्यांनी काय केलं, फक्त बातमी चालवली. 7-8 मिनिटांची बातमी दाखवत असताना फक्त तारखांचे खेळ, कुठल्या तारखेला काय झालं, कुठल्या तारखेला शिवसेना फुटली, कुठल्या तारखेला आमदार गेले, हेच पुन्हा 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 तेच 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 दाखवण्याचा प्रयत्न केला. मी आज तुमच्या सर्वांसमोर एक फॅक्ट ठेवण्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा एक व्हिडिओ पुरावा मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. आजवर आपण जे काही म्हणतो, जे काही सांगतो ते तथ्यांच्या आधारावर ठेवतो आणि ते असं टेलिप्रॉम्प्टर समोर ते हातात रिमोट घेऊन ते बोलभिडू सारखं आपण काही असं वाचून बोलत नाही. जे काही आहे ते दिमागामध्ये फिट असतं, जे काही आहे ते तथ्यांवर आधारित असतं, जे काही असतं ते पुराव्यासकट असतं. आता विचार करा, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी संपर्क प्रमुखांना, जिल्हा प्रमुखांना, आपल्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट सांगितली असेल, त्यात चुकीचं काय सांगितलं? शिवसेना नाव आणि शिवसेना चिन्ह हे मूळ शिवसेनेकडे येणार याचं एक महत्वाचं कारण मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ज्या आधारावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, ईसीआयने ज्या आधारावर नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेच्या गटाला देऊ केलं, तो आधारच मुळात शिवसेनेची घटना होती. शिवसेनेच्या घटनेमध्ये 2018 मध्ये जे काही अमेंडमेंट करण्यात आली, जी काही दुरुस्ती करण्यात आली, ती दुरुस्ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही, त्याचे तसे पुरावे कागदपत्र आमच्यापर्यंत पोहोचली नाही. हा जो आधार त्यांनी सांगितला त्याच आधाराला मी इथे काट मारतो. सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, काल परवामध्ये कपिल सिब्बल यांनी ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आपलं म्हणणं मांडलं, कशा प्रकारे त्रिसूत्रींचं पालन करण्यात आलं नाही, ट्रिपल टेस्टचं, जे स्वतः आपल्याच कोर्टाने, DY चंद्रचूड साहेबांच्या त्या कोर्टाने, त्या खंडपीठाने जी त्रिसूत्री घालून दिली होती पक्ष ठरवण्यासाठी, नाव ठरवण्यासाठी, ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरची बंदी उठवली, म्हणजे शिवसेनेच्या संदर्भातली सुरुवातीला एक बंदी घातली होती, तुम्ही कुठलाही निर्णय देऊ नका नाव आणि चिन्हाच्या संदर्भातला. जशी ती बंदी उठली, लागलीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ते नाव आणि चिन्ह अगदी तिसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेना देऊ केलं होतं. आपल्याकडची जवळपास 40-45 लाखांची ऍफिडेव्हिट्स पाहिली गेली नाहीत. शिवसेनेची सगळ्यात प्रथम ट्रिपल टेस्ट मधली सगळ्यात पहिली टेस्ट होती घटना, संघटना आणि राजकीय पक्ष. संघटना म्हणजे पॉलिटिकल पार्टी आणि पहिली होती घटना. आता मी येतो घटनेवर, म्हणजे पॉलिटिकल पार्टी किंवा शिवसेनेची लेजिस्लेचर पार्टी, विधिमंडळ पक्ष हा आपण बाजूला ठेवूयात. पॉलिटिकल पार्टी या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, लेजिस्लेचर पार्टी याही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण घटना, शिवसेनेच्या घटनेमध्ये ज्यावेळेस बाळासाहेबांनी ही घटना स्थापन केली, त्या घटनेच्या वेळेस बाळासाहेबांनी जे जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये केले होते त्या सर्वांमध्ये 2018 मध्ये काही स्लाइडली बदल करण्यात आले. काही कारण बाळासाहेब आपल्यामध्ये 2012 नंतर ज्यावेळेस बाळासाहेब आपल्यामध्ये राहिले नाहीत, त्यानंतर शिवसेना या पक्षाचे बाळासाहेब हे शेवटपर्यंत शिवसेना प्रमुख त्या पदाला हात लावायचा नाही, त्या पदावर दुसरा कोणीही व्यक्ती बसणार नाही, बाळासाहेब एकमेव. मग शिवसेनेचे पक्षप्रमुख, हे पक्षप्रमुख जे पद होतं, जे अमेंड करण्यात आलं, ज्याची
शिवसेनेच्या घटनेमध्ये एक समावेश करण्यात आला आणि त्या सर्वावर ज्यावेळेस 2018 सालची शिवसेनेची जी एक पंचवार्षिक जी एक बैठक बोलवण्यात येते, त्या बैठकीमध्ये या सर्व गोष्टी समोर ठेवल्या गेल्या आणि या सर्व गोष्टी, कारण पक्षांतर्गत लोकशाहीचा तो एक भाग असतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ते एक नियम असतात की तुम्हाला तुमच्या पक्षांतर्गत निवडणुका घ्यायच्या असतात, पक्षांतर्गत तुम्हाला पक्षाचे प्रमुख ठरवायचे असतात, पक्षांतर्गत तुम्हाला नेते, उपनेते, तुमचे सचिव किंवा पक्षाची कार्यकारिणी ठरवायची असते. या सर्व गोष्टी तुमच्या घटनेमध्ये असायला हव्यात आणि घटनेमध्ये जे जे बदल घडतील ते आम्हा सर्वांपर्यंत पोहोचायला हवेत, त्याची एक्नॉलेजमेंट आमच्याकडनं घ्यायला हवी. आता मी तुम्हाला सगळ्यात प्रथम जो व्हिडिओ दाखवणार आहे, या व्हिडिओमध्ये बाळकृष्ण जोशी जे प्रिसाइडिंग ऑफिसर होते आपल्या या सर्वाचा पुरावा बाळकृष्ण जोशी वकील, ज्यांनी या सगळ्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची भूमिका पार पडली, त्यांनी कशा प्रकारे त्या दिवशीच्या या बैठकीला सुरुवात केली, कशा प्रकारे त्यांनी एक एक विषय मांडले, कशा प्रकारे त्यावर अनुमोदन झालं, हे सर्व व्हिडिओ 3 भागामध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि या सर्वामध्ये जो शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल, त्या व्हिडिओच्या शेवटाला सर्व अनुमोदनांवर तुम्ही हात उंचावून मतदान ज्यावेळेस पाहाल त्यामध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे स्वतः दिसतील. हे सांगण्यामागचं कारण सांगतो, कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी अंधारात ठेवून हे सगळं करण्यात आलं. आमच्याशी या सगळ्या गोष्टींची काही चर्चा झाली नाही, त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी नामंजूर आहेत हे म्हणण्याचा एकनाथ शिंदेचा अधिकार संपला. याचा मी तुम्हाला एक ढळढळीत पुरावा दाखवेन. तुर्तास सुरुवातीचा हा एक व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये बाळकृष्ण जोशींनी कशा प्रकारे आपल्या मागण्या मांडल्या, अनिल देसाई साहेबांनी कशा प्रकारे या सर्वांचं सूत्रसंचलन केलं, त्याचबरोबर मला वाटतं विनायकजी राऊत साहेब होते. त्यानंतर काही गोष्टींवर तुम्हाला नवल वाटेल, रामदास कदम असतील, गजाभाऊ कीर्तीकर असतील, या दोघांनीही काही गोष्टींचं अनुमोदन केलेलं आहे. तुम्ही या सर्व व्हिडिओंना पाहिल्यानंतर तुमच्याही मनातल्या सर्व शंका दूर होतील. या सर्व गोष्टींचे व्हिडिओ पुरावे बघा, लक्षात घ्या, या सर्व गोष्टी व्हिडिओ पुराव्यांसकट त्यानंतर कागदोपत्री इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्यावर शिक्के सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे घेतले गेलेले आहेत. या सर्व गोष्टी तुमच्या माहितीसाठी सांगतो. अनिल परब साहेबांनी अगदी वरवर टच केलं होतं, सर्व गोष्टी खुल्यामध्ये दाखवल्या नव्हत्या, कारण काही गोष्टी आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवायच्या आहेत. या सर्व गोष्टी त्यांनी एक्नॉलेजमेंट सकट दाखवण्याचा एकदा प्रयत्न केला होता, तुम्ही सर्वांनी तो पाहिला असाल. शिवसेना कागदोपत्री या सगळ्या बाबतींच्या योग्य त्या पूर्तता करत आहे, हा एकदा व्हिडिओ तुम्ही पहा. आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी. आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर 5 वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे शिवसेना पक्षाने माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि 15 डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला. त्यानुसार 5 ते 10 जानेवारी हे नामांकन पत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा आणि शिवसेना उपनेते 21 जागा यासाठी निवडणूक जाहीर केली. माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो. शिवसेना नेते असे 13 राष्ट्रीय कार्यकारिणीवर संख्या आहे. या
संख्येच्या मी निवडणूक जाहीर केली, त्यापैकी मला 9 अर्ज प्राप्त झाले आणि ते 9 जण निवडून आले असे मी जाहीर करतो. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री आदित्य उद्धव ठाकरे, श्री मनोहर गजानन जोशी, श्री सुधीर गजानन जोशी, श्री लीलाधर बाळाजी डाके, श्री सुभाष राजाराम देसाई, श्री दिवाकर नारायण रावते, श्री रामदास गंगाराम कदम, श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तीकर हे 9 जण शिवसेना नेते या पदासाठी निवडून आलेत असे मी जाहीर करतो. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी 21 जागा आहेत. त्या 21 जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होती आणि मला 21 जणांचेच अर्ज आल्या कारणाने ते सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलेले. बघा कायदेशीर प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडली जात होती. ऑन कॅमेरा सारेच्या सारे नेते, उपनेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, प्रवक्ते, सचिव हे सारेच्या सारे उपस्थित होते. स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः उपस्थित होते. युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे उपस्थित होते. त्याचबरोबर एकनाथ शिंदे स्वतः तिथे उपस्थित होते. त्याचाही व्हिडिओ मी फारच लवकर तुम्हाला दाखवतो. पण लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचे वकील माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गोष्टींचा आधार वारंवार घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, एकनाथ शिंदेच्या वकिलांनी जाणीवपूर्वक एकाच गोष्टीवर आपला भर दिलेला आहे, एकाच गोष्टीवर त्यांचा फोकस आहे. ती गोष्ट म्हणजे आम्ही पक्षातच आहोत, आम्ही कुठेही बाहेर पडलो नाही, किंबहुना पक्षामध्ये फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. पक्षामध्ये नेतृत्व बदल होऊन एक नेता जाऊन दुसरा नेता उदयास आलेला आहे, फक्त एवढंच आहे. इथे कुठेही पक्षामध्ये फूट नाही. आणि या गोष्टीला काट मारतो तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा, आणि त्यानंतर या गोष्टीला काट मारतो तो विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक वेगळं नाव दिलं, एक वेगळं मशाल नावाचं चिन्ह दिलं. त्याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षांनी दोनही गटांना अपात्र पात्र काहीच ठरवलं नाही, दोघांचीही मान्यता तशीच ठेवली. या 2 गोष्टी कॉन्ट्रडिक्शन करतात एकनाथ शिंदेच्या वकिलांच्या त्या स्टेटमेंटशी, की आम्ही दोघेही एकाच ठिकाणी आहोत. जर दोघेही एकाच ठिकाणी आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नेमका कोणता? याचे निवडून आलेले 9 खासदार, याचे निवडून आलेले जवळपास 20 आमदार हे कोण आहेत, हे कुठल्या पक्षाचे आहेत? या सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेचे वकील देऊ शकणार नाहीत. मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ दाखवतो. या सर्व आधारांनाच, जे जे आधार ते वापरतात, या सर्व आधारांनाच आपण क्रॉस मारायची आजच्या या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतः अनिल देसाई असतील, यांनी कशा प्रकारे रामदास कदम आणि गजाभाऊ कीर्तीकर यांना अनुमोदन करायला सांगितलं आणि रामदास कदम गजाभाऊ कीर्तीकरांनी नेमकं काय वाचून दाखवलं, एकदा तुम्ही पण ऐका. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना धन्यवाद देतो. त्यांनी ही राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीनं मी बाळकृष्ण जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार, त्यांचं स्वागत करायची विनंती मी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांना करतो. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीच्या संदर्भात जे ठराव मांडले जातात किंवा जे ठराव पारित होतात आणि त्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया होते. निवडणुकीची प्रक्रिया झाली, परंतु महत्त्वाचं 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यासमोर मांडला गेला.
या सदर बैठकीतील एक प्रस्तावपर ठराव जो शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला होता, निवडणूक आयोगाला आपल्याला ज्या गोष्टी ठरावाद्वारे आपण करतो त्या पाठवायच्या असतात. मी माननीय रामदास कदम आणि अनुमोदक गजानन कीर्तीकर यांना विनंती करेन, हा ठराव जो त्यांनी त्यावेळेला मांडला आज प्रतिनिधी सभेसमोर त्याला पारित करून घ्यायचा आहे. माननीय रामदास कदम. जय महाराष्ट्र. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये स्थापन केलेली युवा सेना ही युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाखाली कार्यरत आहे. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेल्या सेवाभावी कार्यामुळे युवा सेना ही शिवसेनेची अग्रणी अंगीकृत संघटना म्हणून प्रस्थापित आहे. शिवसेनेच्या प्रचार व प्रसार कार्यामध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मान्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात. महाराष्ट्रात शिवसेनेने लढवलेल्या निवडणुकामध्ये प्राप्त झालेल्या विजयामध्ये युवा सेना पक्षप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रस्तावावर ठराव करते की शिवसेना प्रतिनिधी तसेच सभेचे सदस्य असलेले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेता म्हणून मान्यता देत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माननीय रामदासजी कदम यांनी जो ठराव मांडला आणि समस्त युवा सैनिकांमध्ये एक स्फुल्लिंग पेटवण्याचं हा महत्त्वाचा ठराव आहे. आमच्यासारख्या मध्यमवयीन वयोवृद्ध स्थितीत आल्यानंतर आमची पुढील पिढी आम्हाला साथ देत असेल तर आम्हाला दमदारपणे पावलं टाकता येतात. त्यामुळे आदित्यांच्याकडे ही धुरा त्या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून देण्याच्या संदर्भातला हा जो ठराव आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं मत हात वरती करून प्रकट करा. आभारी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसेवक, पत्रकार आणि शिवसेनेचे आधारवड स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रीय कार्यकारिणी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने 5 वर्षाचा निर्धारित कालावधी पूर्ण होताना पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणे बंधनकारक आहे. यानुसार शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज 23 जानेवारी 2018 रोजी संपन्न झाली. माननीय शिवसेना पक्षप्रमुख, माननीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया प्रतिनिधी सभेसमोर पार पडली व निवडणुकीचा निकाल मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी नुकताच जाहीर केला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, सर्व आदरणीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. ही प्रतिनिधी सभा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांना भावी कारकिर्दीकरता
हार्दिक शुभेच्छाही देत आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर व कुशल नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकात महाराष्ट्र राज्यावर अखंड भगवा फडकू अशी प्रतिज्ञा ही महासभा करीत आहे. तसेच माननीय शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते माननीय श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय ॲडव्होकेट लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री संजय राऊत व सर्व माननीय शिवसेना उपनेते यांचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्याचा ठराव करीत आहे. सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आपण बारीक निरीक्षण केली असाल, हेच ते रामदास कदम, हेच ते गजाभाऊ कीर्तीकर, जे वारंवार सांगत होते पक्षाच्या घटनेमध्ये झालेले बदल त्याबाबत आम्हाला कल्पना दिली गेली नव्हती. पक्षाच्या घटनेच्या बाबतीत झालेले बदल त्या बाबतीत आम्ही अनभिज्ञ होतो, आम्हाला माहिती नाही. आता धडधडीत पुरावा आहे, व्हिडिओ पुरावा आहे, इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे. सर्वात जास्त महत्वाचा असतो त्या पुराव्यामध्ये हीच माणसं अनुमोदन करताना दिसत आहेत, हीच माणसं त्यातले सारे प्रस्ताव वाचताना दिसत आहेत. आणि त्यानंतर याच व्हिडिओच्या शेवटाला तुम्ही पाहिलात कशा प्रकारे ज्यावेळेस विनायकजी राऊत साहेब म्हणाले हात उंचावून सर्वांनी याला अनुमती द्यायची, त्यावेळेस एकनाथ शिंदे सुद्धा तुम्हाला हात उंचावताना दिसले. आता कुठल्या तोंडाने सांगतील या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या, मग आमचे हात कसे वर आले, आम्ही कुठल्या गोष्टीला अनुमती देत होतो, सारं वाचून दाखवणारे तुमची माणसं, हात उंचावणारे तुम्ही स्वतः. तुम्ही पाहिलात ना तो व्हिडिओ त्यांचा हात उंचावतानाचा? नसेल पाहिलात तर पुन्हा एकदा पहा. सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे. हे सारे पुरावे जे व्हिडिओ आपण आताच पाहिलात, असे एक ना अनेक व्हिडिओज, अनेक एक्नॉलेजमेंट, अनेक सबमिशन्स या अगोदरच करण्यात आलेली आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, माननीय सुप्रीम कोर्ट असेल, या दोघांच्याही पुढे हे सारे पुरावे ठेवण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, माननीय सुप्रीम कोर्टापुढे शिवसेनेची केस अतिशय भक्कम आहे. अनेक पुरावे आहेत आणि जर पुराव्यांनिशी आणि जर कायद्यांनिशी आणि जर कलमांनिशी जायचं झालं तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेनेचं नाव हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे येईल. एकनाथ शिंदेच्या वकिलांचा जो फोकस आहे, जो गोल आहे, लक्षात घ्या, त्यांचा जो वारंवार भर राहिलेला आहे पक्षामध्ये फुटच नाही हे दाखवण्याचा, त्या सर्वांवर हे पुरावे काठ मारत आहेत. असो, लक्षात घ्या, कपिल सिब्बल यांचं त्या दिवशीचं ते वाक्य लक्षात घ्या, आमदारांवर पक्ष जर ठरू लागला तर कसं होणार, लोकशाही कशी राहणार. आमदारांनी निवडून यायचं ए पक्षातनं, जायचं बी पक्षात आणि बी पक्षाचं रिप्रेझेंटेशन तिथे पार्लमेंटमध्ये किंवा त्या राज्यांच्या विधानसभांमध्ये करायचं. तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षातनं 20 खासदार बाहेर पडतात, ते तृणमूलच्या तिकिटावर निवडून येतात आणि ज्या वेळेस अशा प्रकारची फूट घडवून आणतात त्यावेळेस ईशान्येतल्या नॉर्थ ईस्ट मधल्या एखाद्या अशा पक्षामध्ये जायचं ज्या पक्षाचा एकही प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये नाही, त्याचं नाव घेऊन त्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन त्यांनी पुढच्या काळासाठी पार्लमेंटमध्ये करायचं. हा लोकशाहीला एक तमाचा आहे, सणसणीत चकप्राक आहे. जर हे असंच घडलं तर भविष्यामध्ये विचार करा, चीन सारखा एखादा बलाढ्य देश भारतातल्या लोकसभेतले जर खासदार विकत घेऊन भारतावर राज्य करू लागला तर कसं व्हायचं. पक्षच जर हे खासदार ठरवू लागले, त्यांची संख्या ठरवू लागली तर कसं व्हायचं. अनेक गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींवर जर कायद्याप्रमाणे चालायचं झालं तर हे सारे गद्दार खासदार जे आता शिवसेनेतनं बाहेर पडले हे सारेचे सारे अपात्रतेचे धनी आहेत. पाहूयात 4 ऑगस्टला काय घडतंय. तुम्हा सर्वांसमोर या गोष्टी सोप्या करून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब ठेवावं. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना शक्य आहे त्यांनी या माध्यमाला जॉईन करावं. जॉईन हा पर्याय सबस्क्राईबच्या अगदी बाजूलाच आहे. आणि ज्यांना शिवसेना एक वादळ या माध्यमाच्या सामाजिक कार्यांमध्ये, विशेषतः शिवसैनिकांसाठी राबवलेल्या सामाजिक कार्यांमध्ये सहकार्य करायचं असेल तर आपण शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987703418 9987703418.
आपण सर्वांनी शिवसेना एक वादळला सहकार्य करावं ही विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.